तुम्हाला ही पनीर भुर्जी ग्रेव्ही खूप आवडते, पण ढाबा आणि रेस्टॉरंटमध्ये जशी मिळते तशी चव तुम्हाला घरी बनवता येत नसेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी छोट्या-छोट्या टिप्ससहित मी इथे पनीर भुर्जी घरच्या घरी कशी बनवायची ती सांगितलेली आहे. तर एकदा नक्की बनवून बघा. चवीला एकदम अप्रतिम लागते. बाहेरून खाणं विसरून जाल एवढी चविष्ट पनीर भुर्जी ग्रेव्ही तुम्ही घरी बनवू शकता. ही पावाबरोबर, ब्रेडबरोबर किंवा पोळीबरोबर ही अप्रतिम लागते. तर गरमागरम ही पनीर भुर्जी कशी बनवायची ते अगदी साध्या सोप्या रेसिपीमध्ये सांगणार आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा मी पनीर घेतलेलं आहे 250 ग्राम, म्हणजे पाव किलो मी इथे पनीर घेतलेलं आहे. फ्रेश पनीर घ्या आणि याला ना थोडं हातानेच रफली कुस्करून घ्या. किसून घेतला तरी चालेल, पण हाताने कुस्करून घेतल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये छोटे छोटे पीसेस राहतात नाही, ते भुर्जीमध्ये खूप छान लागतात. एकदम स्मॅश असं करून घ्यायची नाही, रफली थोडे थोडे छोटे छोटे बाईट्स असले पाहिजे. तर बघा पनीर मी व्यवस्थित कुस्करून घेतलेलं आहे. आता वळूया आपण गॅसकडे. तर गॅसवरती मी एक पॅन ठेवला आणि त्यामध्ये ना साधारण 2 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचा आपल्याला कांदा. तर मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. तर अगदी मध्यम टू लोवरती आपण हे कांदे छान असं भाजून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला एकदम खरपूस असा ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे. बस याच्यामधला जो कच्चेपणा आहे निघून गेला पाहिजे आणि थोडासा असं गुलाबीसर कलर येईपर्यंत अजून थोडासा डार्क आपण याला भाजून घेणार आहोत. तर आता यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूण पेस्ट. तर मी इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. सोबतच 2 हिरव्या मिरच्या एकदम बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. कारण मी 2 मिरच्या घातलेल्या आहेत, कारण आपण यामध्ये लाल मिरची पावडरही घालणार आहोत, त्यामुळे 2 हिरव्या मिरच्या बस होतात. तर हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट ही आपण कांद्याबरोबर छान अशी भाजून घ्यायची आहे. कांदा आधी भाजून घेतल्यामुळे काय होतं, आलं लसूण पेस्ट लगेच भाजली जाते आणि जर तुम्ही आधी आलं लसूण पेस्ट घातला तर ते पॅनला पूर्ण चिकटते आणि मग कांदा व्यवस्थित भाजला जात नाही. आता यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेते आहे, ते घातलेले आहेत. टोमॅटो छान असे लाल कलरचे घ्यायचे, म्हणजे आपल्या भुर्जीला कलरही खूप छान येतो. पिकलेले असले की चवही छान येते आणि कलरही खूप छान येतो. आता टोमॅटोही आपल्याला मस्त असा भाजून घ्यायचा आहे. गॅस इथे मी मध्यमवरतीच ठेवलेला आहे. अगदी कमी साहित्यात तयार होणारी पण एकदम रिच अशी ही रेसिपी आहे. चवीला एकदम अप्रतिम लागते. घरी कोणी पाहुणे येणार असेल किंवा असं काहीतरी स्पेशल असं खाण्याचं मन होतं, त्यावेळेस तुम्ही ही भुर्जी नक्की बनवून बघा. आता टोमॅटो थोडा भाजला गेल्यानंतर यामध्ये आपण घालतो 1 चमचा बेसन. तर बेसन का आपण इथे पनीर भुर्जी ग्रेव्ही बनवतो आहे, त्या ग्रेव्हीला असं मस्त असा टेक्स्चर येण्यासाठी, दाटसरपणा येण्यासाठी आपण इथे 1 चमचा बेसन घातलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, बेसन कांदा आणि टोमॅटो भाजतानाच घालायचं आहे, म्हणजे बेसन व्यवस्थित भाजलं जातं, त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला की आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट येते. त्यामुळे इथे बेसन आधी किंवा भाजून आधी घालू शकता. अगदी भाजूनही नंतर तुम्ही वापरू शकता, पण भाजूनच आपल्याला यामध्ये घालायचे. आता इथे मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते आणि सोबतच अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते. यामुळे कलर खूप छान येतो. तुमच्याकडे नसेल तर नाही घातला तरी चालेल. थोडीशी आपण इथे हळद पावडर घालतो आहे आणि अर्धा चमचा इथे मी धने पावडर घालते, यामुळे चव खूप छान येते. आणि सोबतच ना थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे, पाव चमचा एवढी कसुरी मेथी थोडीशी तव्यावरती गरम करून हाताने मी कुस्करून घेतलेली आहे. यामुळे आपल्या भुर्जीला मस्त असा ढाब्यासारखी टेस्ट येणार आहे. तर कसुरी मेथी अवश्य घाला. आता हे सर्व मसाले आपण छान असे भाजून घेणार आहोत. गॅस एकदम आता मी मंदवरती ठेवलेला आहे आणि मंद गॅसवरती आपण हे छान असे मसाल्याचा सुगंध येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. तर बघा मसाले मस्त असे भाजले गेलेले आहेत, छान असा सुगंध सुटलेला आहे. आता आपण इथे पनीर भुर्जी ग्रेव्ही बनवतो आहे, त्यासाठी आपल्याला ग्रेव्हीसाठी इथे करायचं आहे पाणी ॲड. तर इथे अर्धा कप मी इथे पाणी घेतलेलं आहे. थोडंसं कोमट घातलात ना की ग्रेव्हीला छान टेक्स्चर येतं. तर थोडंसं कोमट करून पाणी घाला, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. इथे
ही भुर्जीची ग्रेव्ही जी तुम्हाला किती पातळ हवी आहे, किती घट्ट हवी त्यानुसार पाण्याचं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. पण इथे अजून आपण नंतर थोडं पाणी ॲड करणार, आधी थोडंच पाणी आपण ॲड केलेलं आहे, अर्धा कप एवढं. आता इथे पनीर जे आपण कुस्करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पनीरचे छोटे छोटे पीसेस राहिलेले आहेत, कारण एकदम जर स्मॅश करून घेतला तर लगद्यासारखं होईल. त्यामुळे थोडे थोडे पीसेस असले ना की थोडं नंतर मेल्ट होतात ते, पण टेक्स्चर खूप छान येतं भुर्जीला. आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पनीरला कसं थोडंसं स्वतःचं असं ऑइल सुटतं, त्यामुळे तुपासारखं, त्यामुळे आधी जास्त आपल्याला तेलही घालायची गरज नाही आहे. तर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा, मस्त दिसते, कलरही खूप छान आलेला आहे. आता यामध्ये ना आपण चवीनुसार घालूया मीठ. ही भुर्जी गरमागरम ना तुम्ही रोटीबरोबर, नानबरोबर किंवा ब्रेड, पाव कशाबरोबरही खाऊ शकता. अप्रतिम लागते. तर मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर याला आता शिजायलाही जास्त मिनिट लागत नाही, कारण पनीर कसं कुस्करून घेतलेलं आहे त्यामुळे ते पटकन शिजलं जातं. तर आता बघा ही भुर्जीची ग्रेव्ही जी आहे थोडीशी आपण अजून पातळ करणार आहोत. तर यामध्ये अजून थोडंसं मी पाणी ॲड करते आहे. तर साधारण पाव कप एवढं मी पाणी अजून घालते आणि मिक्स करून घेणार आहोत. आणि ही भुर्जी ग्रेव्ही जरी बनवत असलं तरी जास्त पातळ करू नका. थोडंसं असं दाटसरपणाच असेल ना तर छान लागते. तर बघा इतपत अशी दाटसर अशी ठेवायची आहे. आता वरून आपण घालूया कोथिंबीर आणि परत एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तर गरमागरम पनीर भुर्जी आहे आपली तयार. एकदम मस्त असा कलरही खूप छान आलेला आणि चवीला तर अप्रतिम लागते. रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मस्त अशी आपली पनीर भुर्जी झाली आहे तयार. तर रेसिपी लवकरात लवकर बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे. तर घरच्या घरी ढाबा स्टाईल पनीर भुर्जी कशी बनवायची ती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. रेसिपी आवडत असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल. तर पावाबरोबर, ब्रेडबरोबर तर अप्रतिम लागतेच. टिफिनला देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या घाईच्या गडबडीत काय भाज्या कराव्यात ते सुचत नसेल तर एकदा ही पनीर भुर्जी नक्की बनवून बघा. मुलंही आवडीने खातील टिफिनमध्ये, एवढी चविष्ट लागते. तर बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. ढाबा आणि रेस्टॉरंट स्टाईल पनीर भुर्जी ग्रेव्ही.